नमस्कार मंडळी, सुस्वागतम. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजच्या एका नवीन भागामध्ये. तर मंडळी, दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे. सकाळी 7 वाजता, 7:45 वाजताच आपली उठलेलो आहोत. आज सुट्टी देखील आहे मला आणि आज आपण जी भाजी लावलेली तिची अपडेट घेणार आहोत आणि तिला बाकीचं कुंपण जो आहे तो लास्ट टाईम वारा आलेला त्याच्यामुळे थोडंसं तुटलेलं बघू शकतो तुम्ही. थोडंसं त्याचा जो एका साईडला गेलेला आहे तो आपल्याला फिक्स करायचा व्यवस्थितमध्ये. आणि जी आपण कारली शिराळे वगैरे लावलेली वेलवली झाडं आहेत त्याला आपल्याला थोडंसं माती टाईप करायचं आहे, जेणेकरून तिची जी वेल आहे ती बरोबर व्यवस्थित सेट होईल. तर चला मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही राहा. चला भेटूया मग आपण पुढे.
आपली बाहेरची साईड आता क्लिअर करून झालेली आहे. तर आपण आतमध्ये मासली बनणार आहोत जेणेकरून आपली जी वेल आलेली आहे भाजीची तिला वरती जाण्यासाठी सपोर्ट मिळेल. चला जाऊया. तर बघू शकता मंडळी ही आपली भाजी आपण जी लास्ट टाईम लावलेली लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल ती, तर ती खूप मोठ्या प्रमाणात अशी आपल्या आलेली आहे सगळीकडे. आता मला माहीत नाही नक्की यातली कुठली आपण कुठे पेरलेली ती, तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे कुठे साईडला आहे ती. तर चला आता आपण तिथे मासली बांधून घेऊया. बरा काम केला. काही वेली खायला एका जगात गुतावली असते ना, हां निघाले आहे मस्त. तेच आता मला माहीत नाही, तुला बोलणार होतो. तिथं कॉर्नरला अजून तिथे कॉर्नर नाही घेऊ. आता इथं मध्ये सेंटरला टाकलात ना, हां ती मध्ये अशी रश्या बांधायच्या सारख्या हां आणि मग वर चढवी वेल अशी वर चढवायची. ओके ठिकाणा ते चढतात त्या वेळी. ना. जाऊ दे आता घ्यायचाच ना. हां इथं मला वाटलं हा कुठलं झाड असेल म्हणून मी घेतला नाही. हे उठून टाकते गवत आहे का तो? घ्यायचा आहे ते आपलं बाहेरचं. मला वाटलं तर कुठलं झाड बीड आलं असेल मिरचीचा म्हणून मी हे केला. हे फक्त इथं आता मध्ये टाक. कुठं ते एक मध्ये तो तिकड टाकलायच ना, हां तो मध्ये घ्या. तिथं मध्ये घ्यायचं होतं ना. मला वाटलं वेल अशी येईल इकडनं म्हणून वेल ना ते असे बांधायचं ना मध्ये. हां आपल्याला पण मध्ये फिरायला पण भीती पाहिजे ना. आता बघ काढा समजा तो आलास ना, हां ते ह्या फक्त ह्या रेशीने असं इकडे तिकडे राहणार ना. हो मग इथं मध्ये जाता येईल ना इथून. हां आणि जर ती असं इकडं सगळीकडे बांधलास ना वर ना, तर तुला काढा जायला फिरायला करायचं.
मग असं बांधतो रशी आणि वरतून पण असं मी टाकून. बांधलेत ना, मी बांधलेत. तू बांधलीस? हा जाऊन बघून ये एकदा. हा बघतो. बघून ये त्याच्यात आणि त्या मध्ये सेंटरलाच घे. ते वाला ही हा फक्त काढून तिथं वापस मध्ये घ्यायला लागेल. तो आता इकडे घे एक हम्म. आणि तिथं मध्ये एक टाक. तिकडे काय भेंडी आहे, भेंडीला नको टाकू. नाही ती पण तेच आहे ना, हा पानं पण तशीच आहेत सेम बघ. नाही नाही भेंडी आहे ती. मग ही पानं तशीच आहेत ती वाली हा ती वेगळी आहे रे. वेगळी आहेत. ही भेंडी आहे, ही वेल आहे. मग ती वेल नाही ना, नाही मग मी उगाच टाकला तिथे मग. असू दे, जाऊ दे, टाकलायस ना. पण तिथं अशी सेंटरला टाक मध्ये, तच वेल अशी वर चढेल. आता इथे एक टाकतो. ती भाजी आहे पण इथं थोडेसे नियम काढ रे. इथं वरना टाकलंस ना हां तरी पण चालेल. चालेल चालेल थँक्यू. बघून ये मी कसं बांधलाय ना. जाऊन बघून येतो आता. तर मंडळी मला काय या भाजीतलं जास्त अनुभव नाही आहे, त्याच्यामुळे आता बाळू मला बोललेला की त्याच्या भाजीच्या इकडे त्याने जसं ते केलं आणि ते जाऊन बघून ये. तर मी चाललो आहे तिथे बाळू आलेला दाखवायसाठी. तर बाळूने सांगण्याप्रमाणेच आम्ही तसं केलेलं आहे भाजी सगळं. आणि बाळू आता सध्या नांगरतो तिकडे मागे, नांगरतो म्हणजे ट्रॅक्टरने नांगरतो. आणि त्याची भाजी बघायला आपण जाऊया आता, आणि कसं लावलं आणि कसं काय पद्धतीने काय केलं ते बघूया आपण. चला तो बघा बाळू तिकडे, तिथे तो ट्रॅक्टरने नांगरतोय. आता बाळूची भाजी बघूया. बाळूने लावलेली भाजी एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने लावल्याने त्याने, आणि त्याने जे वेळ लावलेले ते अशा पद्धतीचे आहेत. हे कुंपण केलेलं ते ओके. तर फक्त आपल्याला असं हे कुंपण करायचं आहे की समजलं. चला जाऊया आपण आता. तर म्हणजे आपण आता बाळू नदीचं नांगर होती तिथं चाललेलो आपण, आणि तिथे निल्यासुद्धा आहे. तर चला बघूया आपण आता काय करतात ते लोक. तर मंडळी बघू शकता तुम्ही आधुनिक कोकण ट्रॅक्टरमधून आता सध्या नांगरणी चालू आहे. आणि तिकडे निल्यासुद्धा आहे, त्याचं ट्रॅक्टर आहे आणि बाळू नांगरतोय. हे सकाळी 6 वाजल्यापासून नांगरतोय. मला वाटतं त्यांनी 1 2 3 4 5 मोठे मोठे सोंडे त्यांनी नांगरून झालेले 6 वाजता, आणि आता वाजले 8:30. दोघे जण एकाच बॅचलं एकाच वर्गातले दोघे पण आहेत, आणि दोघे पण मस्त कामं चालू करते. ट्रॅक्टरला दुसऱ्या तोंडात जाण्यासाठी त्यांनी मला काय जुगाड केली, 2 पाळ्या लावलेल्या आहेत एकदम करण्यासाठी. तसं रिस्की पण आहे तसं बघायला गेलं तर. काय माहिती कसं सेफ्टी याच्यामध्ये असली पाहिजे गरजेची. इन्सिडेंट होऊ शकतात. पुढे बघू शकता तुम्ही, आपण हे बांबू लावलेले तिथे वेळेला वरती जाण्यासाठी बघा. आणि आता मी त्याला रश्या बांधत आहे. रश्या म्हणजे चिंधी बांधत आहे त्याला, जेणेकरून ते इकडनं जे वेल आहे त्याचा सपोर्ट घेऊन वरती जाईल. तशा पद्धतीने बनवायचं आहे. आता बघूया. आता हे झालं एवढं बनवून, एवढं बनवतो इकडे की मग झालं आपलं काम. बघा इकडची ही साईडसुद्धा भाजीसुद्धा आपली खूप मस्त आली आहे बघा. थोड्या वेळात आपण ह्याच्यावरती फवारणी करूया. ते मी घेऊन आलो आहे, मलासुद्धा नाव माहीत नाही, पहिल्यांदा केलेली शेती भाजीची, त्यामुळे मला काय माहीत नाही. बघूया
चला. तर मंडळी अशा प्रकारे आज आपण भाजीच्या मळ्यातला काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मला वाटतं 2-4 दिवसामध्ये ती वेळ बरोबर सगळीकडे सेट होईल, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता ह्या भाजीच्या आपण काढून घ्यायची ती भाजी. मला वाटतं ही सगळी मोठी झालेली आहे. याच्यावरती थोडा मी फवारणी करतो थोडीफार, म्हणजे जी पानं आपली खराब झाली आहेत, म्हणजे किडे लागले आहेत त्यांना, ती कीड त्यावरती लागणार नाही. थोडीशी फवारणी करून घेऊया आणि आपला व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.